नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनलाइटन आयस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पंचवार्षिक योजनेची जी सिरीज आपण सुरू केली आहे त्यातली तिसरी पंचवार्षिक योजना आपण आज बघणार आहोत, जी आजपर्यंतची सर्वात अपयशी योजना ठरली. काय झालं नेमकं या योजनेमध्ये, कशा प्रकारे आपल्याला युद्धांचा सामना करायला लागला आणि फंड्स कसे आपल्याला डायव्हर्ट करायला लागले वगैरे सगळं आपण आज बघणार आहोत. मी अंकुश देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघूया आपण आता ही तिसरी पंचवार्षिक योजना आणि नेमकं याच्यामध्ये काय झालं. बघा, योजनेचा कालावधी किती आहे? 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा कालावधी आहे. आणि 1961 पासूनच बघा, प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. मात्र 64 मध्ये काय झालंय? पंडितजींचा मृत्यू झालाय. त्यामुळे नंतरचे पंतप्रधान जे होते श्री लाल बहादूर शास्त्रीजी यांनी 1964 पासून काय केलं? पुढची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अध्यक्ष लाल बहादूर शास्त्री होते. प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष बघा, सप्टेंबर ते डिसेंबर 1963 पर्यंत सीएम त्रिवेदी आहेत. आणि नंतर मात्र कोण आहेत? अशोक मेहता. डिसेंबर 1963च्या पुढे यांनी जबाबदारी सांभाळली. मुख्य भर कुठे आहे? बघा, कृषी आणि मूलभूत. आता दोघांनाही त्यांनी काय केलंय? फोकस केलाय. आपण बघितलंय की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण फोकस कशावर ठेवला होता? ऍग्रिकल्चरवर. सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये कशावर फोकस ठेवला आपण? मूलभूत उद्योगांवर. आता मात्र काय केलं त्यांनी? सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये ज्यावेळेस जसं त्यांनी उद्योगधंद्यांवर फोकस केला, थोडं कृषीकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे ते म्हणले की आता याच्या काय करायचं? दोघांनाही बॅलन्स ठेवावा लागेल, म्हणून कृषी आणि मूलभूत उद्योग. अर्थात हे आपलं नियोजन होतं. मात्र 1962 ला काय होतं? आपलं चीन सोबत युद्ध होतं आणि युद्धानंतर काय झालं? मग सगळा खर्च जो आहे किंवा मुख्य भर जो आहे तो कुठे गेला? संरक्षण व विकास याकडे तो खर्च वळला. आणि पुढे परत बघतो आपण की 1965 ला सुद्धा काय झालं? आपल्याला पाकिस्तान सोबत पण युद्ध झालेलं आहे. त्यामुळे सगळाच खर्च जो आहे तो बऱ्यापैकी इकडं म्हणजे मुख्य भर जो होता तो कुठे गेलेला आहे? संरक्षण आणि विकासावर. प्रतिमान कोणतं आहे? सुकुमाय मुख चक्रवर्ती बघा, यांनी काय केलेलं आहे? द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द प्लान, थर्ड प्लान, या लेखावर आधारित. आणि हा लेख जो आहे तो बेसिकली पीसी महालनोबिस यांनी जे मॉडेल मांडलेलं होतं की हेवी इंडस्ट्री असायला पाहिजे आपल्याकडे, लाईक स्टील, त्यातून औद्योगिकरण होईल आणि तिथून पुढे काय होईल? आर्थिक विकास होईल. यावरच हा आधारित काय होता? लेख होता. त्यामुळे हेच मॉडेल काय करण्यात आलं? पुढे कंटिन्यू करण्यात आलं. योजनेची उद्दिष्ट बघा काय? आर्थिक विकास दर किती ठेवायचा होता? 5.6% पर्यंत. बघा आता आपले टार्गेट किती होते? स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची काय करायची? आपल्याला निर्मिती करायची होती. बघा, 1961 ला आपण लक्षात ठेवा हे टार्गेट ठेवतोय आणि आजही आपण काय करतोय? आत्मनिर्भर भारत अभियान जे आहे ते आता सुद्धा लागू केलेलं आहे किंवा एक महत्वाचं अभियान आहे ते आपलं. आपण तेव्हाच काय करत होतो? स्वावलंबी अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याकडे आपले उद्दिष्ट होतं. ॲज युज्युअल रोजगार निर्मिती तर आहेच आणि संधींची समानता, इक्वल ऑपॉर्च्युनिटी सर्वांना कशी मिळेल हे सुद्धा आपलं टार्गेट याच्यामध्ये होतं. बघा, राजकीय घडामोडींमध्ये दोन महत्वाच्या घडामोडी झाल्या. त्याच्यापैकी एक आहे की भारत आणि चीन यांच्यामध्ये काय झालंय? 1962 ला युद्ध झालंय. आता चीन जे आहे, चीनच्या बॉर्डर बद्दल जे आहे, त्यांच्या ज्या सीमा आहेत त्याबद्दल ब्रिटिश इंडिया असताना पासून हे त्यांचे बरेचसे करार झालेले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचशा संदिग्धता होत्या, स्पष्टता नव्हत्या बॉर्डर बद्दल. आणि त्यानंतर हा तिबेटचा रिजन जो आहे, बरोबर, तो सुरुवातीला ब्रिटिशांसोबत करार केला त्यावेळेस तो ऑटोनॉमस रिजन होता, इथं स्वायत्त होता. नंतर चीन स्वतः ताबा करायला लागला त्याच्यावर. चीन म्हणायला लागला नाही नाही, ते आमचं एक्सटेन्शनच आहे, साऊथ चायनाचं आहे वगैरे. आणि हे वाद चाललेलेच होते. दरम्यान झालं काय? भारताने पंचशील सुद्धा केलं होतं. नेहरूंनीच मांडलेलं होतं 5 तत्व आंतरराष्ट्रीय राजकारणामधले वगैरे. आणि आपण दलाई लामा नाही, तिबेटवर चायनाचा प्रेशर वाढत चाललेला होता आणि तिथले दलाई लामा जे आहेत हे तिथले धर्मगुरू आहेत तिबेटमधले. त्यांना भारताने काय केलं? राजाश्रय दिला. आणि हे एक निमित्त करून काय केलं? चीनने आपल्यावर अटॅक केला. आणि इकडं अक्साई चीन हा इकडचा पार्ट आणि इकडं हा नेफा मॅकमोहन लाईनकडचा हा भाग जो आहे याच्यावर त्यांनी अटॅक करायला सुरुवात करून टाकली. आणि हे 62चं वॉर सुरू झालं. ते लक्षात. चीनचे एक्सपेन्शनिस्ट पॉलिसी आहे. नशीब नेपाळला ते साऊथ तिबेटचं हिंदी बोलणारं एक्सटेन्शन नाही असं बोलत नाही, एवढं नशीब आहे. ते काही पण सांगू शकतात, काही हरकत नाही. सिक्कीमवर पण त्यांनी बऱ्यापैकी दावा सांगण्याचा प्रयत्न केला, तो नंतरचा भाग. पण हे दोन जे महत्वाचे भाग होते, इकडे काय केलं त्यांनी? बऱ्यापैकी इन्फिल्ट्रेशन किंवा आतमध्ये घुसून आलेले होते आणि आपण त्यांना उत्तरे दिलं, मात्र इथं आपली खूप क्षती पोचली होती. आणि त्यावेळेस कृष्ण मेनन जे होते त्यांचं संरक्षण मंत्रीपद काढून मग कोणाला दिलं? ते दिलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना. आपण या ठिकाणी बघू शकतो की
पंडित जवाहरलाल नेहरू आहेत ते आपल्या सैनिकांशी बोलतायत आणि या ठिकाणी कोण आहेत, यशवंतराव चव्हाण साहेब. म्हणून हिमालयाच्या मदतीला कोण गेलं होतं, सह्याद्री. काय मी इतिहास राहिलेला आहे, पुढे कंटिन्यू राहिलेला आहे. हे युद्ध झालेलं होतं आणि चायनाने अटॅक केला, आपल्याला खूप या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रॉब्लेम फेस करायला लागले. नंतर परत 1965ला आता हे सुरू झालं रन ऑफ कच्छ पासून. इथं पाकिस्तानने थोडंसं इन्फिल्ट्रेट केलं होतं किंवा हा डॉमिनेट केलंच होतं एरिया आणि ते प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चालले गेले. परत त्यांनी ऑपरेशन जिब्राल्टर पण लॉन्च करून टाकलं. इकडे काश्मीरमध्ये घुसखोर जे आहेत ते घुसवायचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, हाय पार्ट सुरू करून टाकला. आणि नंतर दुसरे एक ऑपरेशन कॅरी आउट केलं होतं त्यांनी, ग्रँड स्लॅम वगैरे. तर ह्यातून त्यांनी अटॅक करायला सुरुवात करून दिली, पण आपल्याकडूनही तिथं अटॅक झाला आणि हे जे होतं आपण त्याला चांगलं प्रत्युत्तर दिलं. लाल बहादूर शास्त्री यांनी फार कणखर भूमिका घेतली त्यावेळेस आणि हे परत काय झालं, सीज फायरच्या पोझिशनला परत येऊन गेले. आता मुळात तसं बघितलं तर पाकिस्तान जो होता त्यांच्याकडे बऱ्यापैकी मॉडर्न वेपनरी होती. USA कडून मिळालेले बरेचसे त्यांच्याकडे फायटर प्लेन्स वगैरे पण होते. एवढं सगळं असून सुद्धा काय केलं, आपण तिथं यशस्वीपणे या सर्वांना घरी पाठवून दिलेलं आहे. तर लाल बहादूर शास्त्री कणखर भूमिका घेतली. नंतर ताशकंद करार पण झालेला आहे. अर्थात ते पॉलिटिकल खूप गोष्टी आहेत, पण हे यामुळे काय होतंय, जो फंड्स आहेत, पैसे जे आहेत त्याच्यावर काय होतोय, खूप सारा प्रभाव पडून जातो. किंवा आपलं मुख्य भर जो होता तो भर बाजूला राहून आपल्याला डिफेन्सकडेच आपल्याला तो वळावा लागला. संरक्षण आणि विकास याकडे आपल्याला पैसा वळावा लागला. पुढे 1964-65च्या दरम्यान बघा, सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम येतोय. इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आपण सुरू केला होता. आपण बघितलं होतं मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये की या ठिकाणी काय करण्यात आलं की ऍग्रिकल्चरमध्ये मॉडर्नायझेशन कसं करता येईल, हाय यिल्डिंग व्हरायटी ज्या होत्या त्या कशा, सीड्स जे आहेत ते उच्च उत्पादन देणारे बियाणं जे आहेत ते कसं करता येईल, त्यानंतर इथे इरिगेशनच्या फॅसिलिटी कशा करता येतील, फर्टिलायझर्स वगैरे जे. तर हा तो इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जो होता त्याचा एरिया काय केला आपण आता, वाढून टाकला. आणि एक प्रकारे हे हरित क्रांतीच आपण जवळपास हे तंत्र लागू करत होतो, ते लक्षात. त्यामुळे सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम हा सुद्धा इथे लॉन्च करण्यात आला. पुढे 1965ला प्रोफेसर दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली पुढे कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली 1965ला. अर्थात हा टेम्पररी होता. मग परमनंट जे आहे ते 1985ला कृषी मूल्य व किमतीचा आयोग आलेला आहे. आता ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन आणि नंतर 1985ला परमनंट काय आला, कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस, कृषी मूल्य व किमतीचा आयोग. आणि आपण बघतोय हे काय करतात, हे मिनिमम सपोर्ट प्राइस डिक्लेअर करत असतात पिकांची. लक्षात, कृषी जी पिकं आहेत त्यांची काय करतात, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान हमी भाव डिक्लेअर करत असतात. तर हे महत्वाचं काम जे आहे त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं. तर हे कमिशन आताही वर्कआउट करत आहे. आताही जरा शेतकरी आंदोलन वगैरे झाली त्यामध्ये किमान हमी भाव जो होता हा मुद्दा काय आलेला, बऱ्यापैकी चर्चेमध्ये आलेला. 1965ला भारतीय अन्नधान्य महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आता हे जे अन्नधान्य असेल शेतकऱ्यांकडनं ते काय करायचं, परचेस करायचं, त्याचा स्टोरेज करायचा आणि नंतर मग हे जे PDS सिस्टीम जी आपल्याकडची सार्वजनिक वितरण व्यवस्था या माध्यमातून काय करायचं, आपल्याला अन्नधान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायचं. एस्पेशली जे BPL आहेत, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांना हे अन्नधान्य द्यायचा. आणि यातूनच काय करतो आपण, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट हा पण लागू करतो. तर हे सिस्टीम आहे ती. आणि यातून अन्न सुरक्षा जी आहे ती अन्न सुरक्षा कशा प्रकारे साध्य करता येईल, तर हा एक प्रकार आपण इकडे लक्षात घेतो. तर इथे हे सगळ्यात इम्पॉर्टंट भूमिका ठरते. आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे त्याच्यामध्ये त्यांचे गोडाऊन्स असतात, तिथे हे स्टोरेज केलं जातं अन्नधान्य आणि नंतर मग ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि ते अतिशय फार कमी किमतीमध्ये आपल्याला वितरित केलं जातं. हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना त्यावेळेस करण्यात आली. बँकिंगच्या बद्दल जर डेव्हलपमेंट बघितले आपण तर 1964ला औद्योगिक विकास बँक, औद्योगिक क्षेत्रातली महत्वाची बँक, शिखर बँक जी होती, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. पुढे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, म्युच्युअल फंड जे आहे त्याची सुरुवात करण्यात आली. इथे लक्षात, म्हणजे आपल्याकडे आता म्युच्युअल फंडची सुरुवात जी झाली भारतामध्ये ते 1964ला UTIच्या माध्यमातून झाली. इथे लक्षात, योजनेचा खर्च जर लक्षात घेतला तर आपण 7,500 कोटी रुपये हा खर्च आपल्याला अपेक्षित होता. मात्र झाला किती प्रत्यक्षात, 8,077 कोटी रुपये. त्यापैकी सर्वाधिक खर्च जर लक्षात घेतला, वाहतूक क्षेत्रावर आपण जवळपास 25% खर्च केलेला आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्रावर 23% खर्च केला आहे. कृषी क्षेत्रावर 21% खर्च आहे. सामाजिक सेवा ज्या आहेत त्यांच्यावर 17%, ऊर्जा क्षेत्रावर 14%. तर सर्वाधिक खर्च कुठे, इथं परत वाहतूक क्षेत्र, त्यानंतर येतं उद्योग क्षेत्र.
योजनेचं मूल्यमापन जर लक्षात घेतलं तर आजपर्यंतची ही सर्वात अपयशी योजना आहे. याची कारणं काय आहेत? आपण बघितलंच वरती की 1962 ला काय भारत चीन युद्धही झालेलं आहे. 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध झालेलं आहे आणि 65 ला परत काय आलेलं आहे? तीव्र दुष्काळ सुद्धा आला. म्हणजे ऍग्रिकल्चरला पण प्रॉब्लेम क्रिएट झाला. इथं सुद्धा आपल्याला काय करण्यात आले? रिसोर्सेसवर ताण आला आणि त्याच्यामुळे काय झालं? आपलं आतापर्यंतची अपयशी योजना ठरलेली आहे. आर्थिक वृद्धी दराचा जर का विचार केला तर संकल्पित वृद्धी दर किती होता आपला? 5.60. मात्र साध्य किती झालाय? फक्त 2.8% साध्य झालेला आहे. लक्षात घ्या. त्यामुळे इथं जे आर्थिक वृद्धी दर होता काय झालेला आहे? जवळपास 4% पर्यंत कमी झालेला आहे. पर कॅपिटा इन्कमचा ग्रोथ, दरडोई उत्पन्नाचा ग्रोथ सुद्धा काय झालेला आहे? निगेटिव्ह केलेला आहे. इथं लक्षात. मग आर्थिक वृद्धी दर जर बघितला आपण पहिल्या योजनेमध्ये आपण ठरवला तर 2.1 पण साध्य किती केला? 3.6. नंतर सेकंड योजनेमध्ये किती आहे? तो 4.21. अपेक्षित होतं की हा पुढे जाईल, मात्र काय झालंय? या ठिकाणी घट झालेली आहे. 2.8% काय झालं? आपण अचीव करू शकलो. अन्नधान्याचं जर का उत्पादन लक्षात घेतलं, दुष्काळ आलेला आहे आपल्याला 65 ला वगैरे. बघा आपण 51-52 ला किती होतं आपलं? 50 दशलक्ष टन. तिथून कुठे गेलो आपण? 65.8 पर्यंत गेलो, 55-56 ला. पुढे किती गेलो? जवळपास आपण 1961 ला 79.7. आता इथून पुढे जाणं अपेक्षित होतं ना, उत्पादन वाढणं अपेक्षित होतं. कारण की अन्नधान्याचा फूड सिक्युरिटीचे इश्यू होतेच ना आपले खूप मोठे. अन्न सुरक्षा जी आहे आपली ती आवश्यक होतीच. मात्र या ठिकाणी काय झालं? अन्नधान्याचं उत्पादन ऍक्च्युअली झालेलं आहे कमी. 72 दशलक्ष टनच काय झालेलं आपलं उत्पादन झालेलं आहे. म्हणजे पण 80 जवळपास 80 दशलक्ष टनांवरून काय आलोय? 72 दशलक्ष टन. जवळपास आपलं 8 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन काय झालंय? कमी झालेलं आहे. त्यामुळे परत काय झालं? आपलं फूड सिक्युरिटीचे प्रॉब्लेम क्रिएट झाले. मग ते PL 480च्या अंतर्गत काय करायला लागलं? आपल्याला परत इम्पोर्ट करायला लागलेलं आहे अन्नधान्य अमेरिकेकडून. म्हणजे आपले फूड सिक्युरिटीचे इश्यू आहे ते प्रॉब्लेमॅटिक ठरलेच त्यावेळेस. ही एक महत्वाची बाब या ठिकाणी झालेली आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली होती. म्हणजेच काय? आता आपल्याकडे जे कर्ज घेतलं असेल बाहेरचं वगैरे त्याचे पैसे द्यायला सुद्धा म्हणजे त्याचे वापस पेमेंट करायला डॉलर वगैरे काही उरलेलेच नसतील. साहजिक गोष्ट इथं बघतो आपण की 61लाच आपण 0.62 पर्यंत येऊन गेलो होतो. म्हणजे 1.82 पासून इथे परत तिथून काय केलं? खालीच गेलेलं होतं मध्यंतरी. ही ती गोष्ट आहे. मग आता मदतीसाठी कुठं जाणार अशा वेळेस? बॅलन्स ऑफ पेमेंटचं मिसमॅच झालं, आपण पेमेंट नाही करू शकलो इम्पोर्टचं किंवा जे आपण कर्ज घेतलेलं तर त्याचं व्याज नाही देऊ शकलो डॉलरमध्ये. IMF कडे जावं लागतं. IMFच्या प्रेशरमुळे काय करायला लागलं आपल्याला? परत रुपयाचं 36.5% डॉलर आणि युरो जे होतं त्याच्या अगेन्स्ट काय करायला लागलं? डिव्हॅल्युएशन करायला लागलं, अवमूल्यन करावं लागलं. लक्षात, अवमूल्यन म्हणजे आपण जेव्हा स्वतःहून रुपयाची व्हॅल्यू काय करतो? खाली कमी करतो करन्सीच्या अगेन्स्ट, स्पेशली डॉलर आणि त्यावेळेस युरोपियन करन्सी ज्या होत्या त्याच्या अगेन्स्ट आपण कमी केलंय. आणि अर्थव्यवस्थेला सुद्धा फटका बसला या सगळ्या गोष्टींचा. ही अर्थव्यवस्था, ही योजना जी आहे ती बऱ्यापैकी काय ठरली आहे? अपयशी योजनाच ठरलेली आहे. ठीक आहे. थँक्स अ लॉट. एनलाइटन आयस मध्ये मी आपल्या सर्वांना पुढच्या सर्व जे काही इनिशिएटिव्ह असतील त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत करेल आणि आमंत्रित करेल की या तिकडं चॅनलला रेग्युलरली व्हिजिट करा. टेलिग्राम चॅनल आहे. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.